नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणींना 4,500 रुपये येणार का, 3 महिन्यांचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 4,500 रुपये तुम्हाला एकत्र हे मिळू शकतात. बघा, तर मोठी अपडेट काय आहे, लेटेस्ट अपडेट, संपूर्ण माहिती बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, लाडक्या बहिणींच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार. बघा, तर मोठी अपडेट, मोठी गुड न्यूज. तसेच बघा पुढे बघा, डिसेंबर महिन्याचे पहिले 15 दिवस उलटून गेले तरीही अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. नोव्हेंबरसोबतच आता डिसेंबरचा हप्ता देखील दिला जाईल. त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्याचसोबत आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा असे 3 महिन्यांचे पैसे एकत्र येणार असल्याचेही बोलले जात आहे. बघा, मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज, लेटेस्ट अपडेट. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. लाडक्या बहिणींना पैसे येण्यास उशीर होण्याची जी कारणे आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, त्यामागचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या काळात निधी दिला जात असल्याने खरे बोलले जात आहेत. जेव्हा निधी पास होईल तेव्हा महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यामुळे बघा, नगर परिषद, नगरपंचायती निवडणुका झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. बघा, तसेच पुढे बघू शकता की लाडकी बहीण योजनेत महत्त्वाची बाब अपडेट तुम्हाला समोर येत आहेत. अवघे 15 दिवस होऊन गेले. बघा, 15 ते 17 दिवस होऊन गेले लाडकी बहीण म्हणजे डिसेंबरचा हप्ता संपायला, परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाही. म्हणजे तुम्हाला बघा, नोव्हेंबर, ठीक आहे, तुम्हाला सांगतो मी महत्त्वाची माहिती. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तुम्हाला डायरेक्ट 4,500 रुपयेसुद्धा हे खात्यामध्ये एकत्रित येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. त्यामुळे तुम्हाला पैसे हे 100% मिळणार आहेत खात्यामध्ये. तुमच्या खात्यामध्ये हे 4,500 रुपये येणार आहेत. तर तुम्हाला सांगितलं मी की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे उशिरा होण्याची कारणे आहेत, पैसे लेट जमा होण्याची कारणे आहेत, तुम्हाला सांगितलेच मी. तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे उशिरा येण्यामागचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या काळात निधी दिला जात नसल्याने बोलले जात आहे. त्यानंतर जेव्हा निधी पास होईल तेव्हा महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. बघा, मोठी अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. आता बघा, तुमची आज 19 डिसेंबर आहे. ठीक आहे, 19 डिसेंबर आहेत. तर 21 डिसेंबरनंतर तुम्हाला हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका. अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट असते लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांना एक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ज्यांनी अजूनपर्यंत KYC केलेली नाही तर त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला जी मुदत आहे ती देण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर अगोदर तुम्ही KYC करून ठेवा लाडक्या बहिणींनो. 100% तुम्हाला जे पेमेंट आहे, ते पैसे आहेत, ते खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि शिंदे साहेबांनी सांगितले की ही योजना कोणीही बंद करू शकत नाही, ही योजना आम्ही कायम चालूच ठेवणार आहोत. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा माहिती दिली की योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आम्ही सक्षम करण्याचं काम केलेलं आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वेळेवर जमा करण्याचं काम आम्ही केलेले आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा.
तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह.